हिवरखेड परिसरात आलेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आलं। लॉकडाऊनमुळे केळी पिकाला मातीमोल भावात विकावं लागत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे। अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे केळीचे पीक जमीनदोस्त झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तरी शासनाने त्वरित सर्वे करून मदत करावी असे शेतकरी बोलत आहे। हे शेत लागवण केलेलं आहे मी 4.5 एकर आहे। याला समजा लागवण 2 लाख रुपये आपण नगदी दिलेले आहे। याच्यानी रोप लावलेलं आपण 8,500 झाड। या झाडाला समजा एका झाडाला 50 ते 60 रुपये खर्च एका झाडाला येतो। या कारणाने समजा या अवकाळी हवेमुळे नुकसान भरपूर झालेलं आहे। 600 ते 700 झाडं जमीनदोस्त झाले। आता याला कोणी घेणार बी नाही आणि भाव बी समजा मार्केटला कोरोनामुळे मार्केटचा भाव फक्त 300 ते 400 रुपयापर्यंत आहे। मागच्या वेळेस समजा याचे भाव होते समजा 1200 ते 1500 रुपयापर्यंत रमजान महिना म्हणून लागलेले होते। हे शेतमालातले समजा शासनाच्या एकूण थोडी मला मदत हवी। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।